मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील नायकाची वाडीचे सुपुत्र प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक नवनाथ जाधव आणि प्रगतशील शेतकरी दत्तात्रय जाधव यांच्या मातोश्री सतलोकवासी अनुसया सदाशिव जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा झालाय। या निमित्ताने सत्संग सेवा सोहळा आणि ग्रंथ वाटप करण्यात आले। कार्यक्रम पार पडला। सत्संग सोहळ्यात सौ मनीषा नवनाथ जाधव यांचे प्रवचन झाले। यावेळी बोलताना सौ जाधव यांनी मानवी जीवनाचे सार्थक कशात आहे हे चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले। त्यानंतर नायकाची वाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या ग्रंथालयास मान्यवरांच्या हस्ते पुस्तके भेट देण्यात आली। तर हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज, हरिभक्त पारायण साणप महाराज, हरिभक्त पारायण पंढरीनाथ फडतरे महाराज यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। मान्यवरांचे स्वागत सौ अर्चना जाधव, प्रकाश जाधव, धर्मदास जाधव, शंभूराज जाधव यांनी केले। या कार्यक्रमास आमदार महेश शिंदे यांच्या सौभाग्यवती डॉक्टर प्रियाताई शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक NS उर्फ बंडा गोडसे, माजी सभापती संदीपदादा मांडवे, उद्योजक जनार्दन मोरे, प्राथमिक शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके, माजी चेअरमन बलवंत पाटील, गट शिक्षण अधिकारी सोनाली विभूते, समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे, चंद्रकांत यादव, संतोष मांढरे, व्हाईस चेअरमन सुरेश पवार, संचालक शहाजी खाडे, किरण यादव, नितीन फरांदे, विजय शिर्के, विजय ढमाळ, खटाव तालुका अध्यक्ष आबासाहेब जाधव, जयकर खाडे, नितीन घनवट, उमेश पाटील, विजय खाडे, भानुदास राऊत, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, अरुण पाटील, शिवाजीराव कदम, संजय दिडके, काकासू मोरे, प्रदीप शेटे, चांगदेव बागल, सुरेश जगदाळे, जयश्री चव्हाण, सुनीता जाधव, नितीन खोत, अंकुश शिंदे, SK जाधव, विठ्ठल फडतरे, मोहन पोद्दार, DN जाधव, श्री रिटेसर, वैभव जगताप, सदाशिव जाधव, संतोष जाधव, दिलीप देशमुख, रवींद्र पवार, गोरख पवार, MD दडस, आनंदराव बागल, हरिश्चंद्र मोहिते, स्वाती जगताप, रेखा कोरडे, रुपाली माने, प्रतिभा फडतरे, स्वाती जाधव, नितीन माने आदींसह संत कबीर संप्रदायाचे अनुयायी, प्राथमिक शिक्षक समितीचे, संघाचे, शिक्षक बँकेचे, आजी माजी पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता। शरणागती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रेम नाही। खुसरो एक सूफी संत आहेत, त्यांचं एक सूफी कलाम आहे। खुसरो नदी प्रेम की उल्टी बाकी धार, जो निकला सो तो डूब गया और जो डूबा सो हुआ पार। अध्यात्माचा आहे। ह्यात जो बुडाला तो पहिला फिरायला गेला आणि जो यातनं बाहेर निघाला तो कायमचा बुडाला। म्हणून ह्याच्यात प्रेम पाहिजे। आपले प्रेम कसं आहे ते का, भगवान तुझको सब कुछ दे, भगवान तुझको सब कुछ दे और तुम्हें हमें दे, म्हणजे तुला सगळं मिळू दे पण तू कोणाचं आहे, म्हणजे पर्यायानं सगळं माझंच। हे आपलं प्रेम, आपला स्वार्थ सुटत नाही। म्हणून तुकडोजी महाराजांचं छान अभंग आहे, मनी नाही भाव मनी देवा मला पाव, मनी नाही भाव मनी देवा मला पाव, देव कशाला पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र। भाव पाहिजे, कांद्याला भाव नाही तर आपण संत करतो। देवाने काय करावं, तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम नाही म्हणून त्यानं संतावर गेलं पाहिजे, रुसलं पाहिजे तुमच्यावर। या कुटुंबावर प्रेम करण्यासाठी आईसाहेबांना तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहात। तुमच्या उपस्थितीवरूनच कळतं हे कुटुंब कसं आहे। खरं तर आमचे आदरणीय महंत नवनाथ सर कबीर संप्रदायामध्ये
तसं पाहिलं तरी तर अनेक संप्रदाय आहेत. तुमच्या मॅडमनी प्रवचनात खूप सुंदर सांगितलं. मी असं म्हणेन, वाक्यानं कधीतरी स्वतः व्हावा आणि नुसतं जगाला सांगत बसलो तर काय, कधीतरी पुढच्याच ऐकावं. खूप गोड, अगदी शांत संयमानं, खूप भावना. अगदी त्यांनी ज्या शास्त्राचं सार सांगितलेलं आहे, आपल्या सासूबाईंच्या श्राद्धाला सुनबाईंनी प्रवचन करणं ही अवघड गोष्ट आहे. मोठ्या धाडसानं बोलावं लागतं. त्या ज्या धाडसानं बोललेत त्याच्यावरून ही सासू सुनेची जोडी किती प्रिय असेल हे आपल्याला अनुभवतं. असो, त्यांनी प्रवचनात जे सांगितलं, प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.